आपल्याकडे गोहत्या बंदीचा कायदा आहे, मात्र त्याची नीट अंमलबजावणी होत नाही, याबद्दल विश्व हिंदू परिषदेने चिंता व्यक्त केली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे सर आहे। सर, कायदा आहे पण नीट अंमलबजावणी होत नाही आणि दर दिवसाला दर आठवड्याला कुठे ना कुठे गो तस्करांची धरपकड होते। किती गंभीर विषय वाटतो तुम्हाला? हा एकदम फार गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे। हा हिंदू धर्माच्या लोकांचा मनामध्ये जे गायीच्या प्रती आस्था आहे त्याच्यावरती आघात आहे। सरकारने कायदा कशा करता केला की गायीची तस्करी झाली नाही पाहिजे, गायीची हत्या नाही झाली पाहिजे, गायीचं मांस विकल्या नाही गेलं पाहिजे, त्याच्यासाठी केलं। गायला संरक्षित करण्याकरता कायदा केला। पण त्या सरकारची जबाबदारी की त्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे। पण असं वाटत नाही आणि दिसत नाही की सरकार इतकी गंभीर या विषयावरती आहे। जागोजागी ट्रक पकडल्या जातात। एका ट्रकमध्ये 35-35, 50-50 गायी असतात। जे गौरक्षक आहे ते आपला प्राण बेटीवर लावतात, ट्रक पकडतात। अनेक ठिकाणी असं होतं की पोलीस उलटे आमच्या कार्यकर्त्यांवरतीच केस करतात। जे काम पोलिसांचं आहे ते काम आमचे कार्यकर्ते करतात, तरी उलट आमच्या कार्यकर्त्यांवरती केस होतो। पण सरकार याच्यामध्ये गंभीर दिसत नाही की जागोजागी त्यांनी काहीतरी नोडल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत, जागोजागी काही चेकपोस्ट लावलेले आहेत। इतके चेकपोस्ट, इतके नाके आहेत, तिथून ट्रक निघून कसा जातो? काय पाहता तुम्ही? मग तिथे बॉर्डर कशी क्रॉस होऊन जाते? तुम्ही काय पाहता तिथे? फेल्युअर आहे, फेल्युअर। गौहत्येच्या कानूनचा, नियमांचा अंमलबजावणीचा फेल्युअर आहे। आणि म्हणून गृहमंत्र्यांनी याच्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांनी जागोजागी नोडल ऑफिसर्स नियुक्त करावे आणि ज्या नोडल ऑफिसरच्या क्षेत्रामध्ये गौ तस्करी होईल किंवा गौहत्या होईल त्या नोडल ऑफिसरला तत्काळ निलंबित करून टर्मिनेट करून द्यावं। गोहत्या थांबवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाच असायला पाहिजे, जेणेकरून ती यंत्रणा तेच काम करेल। बिलकुल रसाळ। नोडल ऑफिसर म्हणजे काय म्हणतोय? नोडल ऑफिसर म्हणजे त्याची जबाबदारी आहे की माझा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये गौ तस्करी होणार नाही, त्या क्षेत्रामध्ये गौहत्या होणार नाही, आणि जर झाली आहे तर त्याची योग्य पद्धतीने त्याच्यावर ते कार्यवाही मी करवेल। आणि जर समजा तिथे नाही होत आहे तर तो नोडल ऑफिसर त्याच्याकरता जबाबदार ठरवावा आणि त्याच्या विरुद्ध कार्यवाही करावी, म्हणून आमचं असं म्हणणं आहे। सरकार का गंभीर वाटत नाही तुम्हाला, असं वाटतं तुम्हाला? आता हे तर सरकार उत्तर देऊ शकते याचं, पण आम्हाला तर दिसतंय की कारण की समजा सरकार आणि यंत्रणा ही दक्ष असती, गंभीर असती, तर हे जे रोजचे ट्रक पकडल्या जातात ते पकडले गेले असते। समृद्धी मार्गावरती सुद्धा ट्रक पकडल्या जातो, याच्यापेक्षा आणखीन काय होऊ शकतो? ते ह्या गोष्टीचा विचार सरकारने करावा, गृहमंत्र्यांनी करावा, पशुपालन मंत्र्यांनी करावा, कृषी मंत्र्यांनी करावा। गाय जर वाचली नाही तर या देशाची अर्थव्यवस्था चौपट होणार आहे। म्हणून अर्थव्यवस्था सुधारण्याकरता गाय आवश्यक आहे। गाईच्या मूत्रामध्ये, गाईच्या शेणामध्ये किती तत्व आहेत, गाईच्या दुधामध्ये किती तत्व आहेत, त्याच्यापासून या भारताच्या लोकांना वंचित ठेवण्याकरता हे गाईची कत्तल सुरू आहे। आपण बघू शकतो की विश्व हिंदू परिषदेने अत्यंत कडक अशी भूमिका घेतली की कुठेतरी सरकार म्हणजे राज्य सरकार या संपूर्ण गोष्टीला घेऊन गंभीर नाही। त्यामुळे कुठेतरी ही जर तस्करी थांबवायची असेल तर नोडल ऑफिसरची नेमणूक व्हावी आणि त्याची ती जबाबदारी फिक्स करावी, जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।